ओम नमो भगवते वासुदेवाय. ॐ नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय. ॐ नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय. ॐ नमो भगवते वासुदेवाय। जस्ट एक मिनट रिप्लाई देता हूँ. हरे कृष्ण. आपण 10व्या स्कंदामधला पहिला अध्याय बघतो, श्रीकृष्ण अवतरण. तर या अध्यायामध्ये आपण बघितलं की पृथ्वीने अं, तिच्या त्रासातून सुटका होण्यासाठी ती ब्रह्मदेवांकडे गेली. ब्रह्मदेव आणि इतर देवता क्षीरसागराच्या किनाऱ्यावर गेले आणि त्यांनी पुरुष सुक्त गायले. आणि पुरुष सुक्त गायल्यावरती भगवंतांनी ब्रह्माजींना सांगितले की काय त्यांची योजना काय आहे. तर मग त्यानंतर भगवंत कुठे जन्म घेणार आहेत त्याच्यासाठी 19 श्लोकामध्ये मथुरेचं वर्णन आहे. आणि मग डायरेक्ट वसुदेव आणि देवकीच्या विवाहाचा प्रसंग सुखदेव गोस्वामी परीक्षित महाराजांना सांगत होते. तर लग्न व्यवस्थित झालं. घरी जाताना आपल्या बहिणीवरती किती प्रेम आहे हे दाखवण्यासाठी कंस स्वतः तिचा रथ चालवत होता. परंतु देवतांनी विचार केला, जर असा तर हा कंस जर वैष्णवांची सेवा करेल तर मग याचा विनाश कसा होणार. तर त्यामुळे एक आकाशवाणी झाली. तिथे आकाशवाणीसाठी शब्द असा आहे की अशरीरवाक, म्हणजे असा आवाज की ज्याला काही शरीर नाही. आकाशवाणी कुठून शब्द आला मला माहित नाही. तर मग तिथे सांगितले की या देवकीची 8वी संतती तुला मारे. तिथे मुलगा किंवा मुलगी असं नाही सांगितलं, कारण त्याच्यामुळे नंतर जेव्हा ती 8वी मुलगी असेल ना, आपले वसुदेव महाराज गोकुळातून घेऊन येतील, तेव्हा त्याला डाऊट नाही होत. कारण त्याला वाटते की अरे मग मुलगा किंवा मुलगीचं सांगितलं नव्हतं. तर मग कंस लगेच देवकीला मारण्याचा प्रयत्न करतो. वसुदेव महाराज बघतात की देवकीचा जीव धोक्यात आहे. तर देवकीचा प्राण वाचवण्यासाठी वसुदेव महाराज साम दाम दंड भेद हे जे राजकीय तत्व असतात त्यांचा वापर करतात. तर यामध्ये दंड तर शक्य नव्हतं, कारण कंसाला दंड देणं कसं दंड देणार, तो खूप शक्तिशाली होता. तर त्यामुळे साम दाम आणि भेद याचा वापर करतात. तर सामाचे पण वेगवेगळे प्रकार आहेत, की नातेसंबंध सांगणे, किंवा त्या व्यक्तीची जास्त प्रशंसा करणे. त्यासाठी त्याला आधी बोलले की तू भोज कुल यशस कर, की तू भोज कुलाचा यश म्हणजे प्रसिद्धी वाढवणारा व्यक्ती आहे, त्याने तू का बरं असं काम करतोय. तर हे थोडस त्याला प्रशंसा करण्यासाठी सांगितले. नंतर वसुदेव बोलले की वीर म्हणतात कंसाला. वीर वीर म्हणजे असा व्यक्ती जो घाबरत नाही. मग त्यावरून ते कंसाला म्हणतात की तू तर वीर आहेस, का बरं मृत्यूला एवढा घाबरतो. मृत्यू तर आपल्या जन्मासोबतच जन्म घेते, प्रत्येक व्यक्तीचा. तर त्यामुळे तू आज जरी नाही मेला तरी कदाचित काही शेकडो वर्षानंतर, परंतु कधी ना कधी तर तू मरणारच आहे. त्यामुळे जी गोष्ट टाळण्यासारखी नाहीये, त्यासाठी एवढी जास्त भीती का तू बाळगतो. आणि मग कसं आपण शरीर सोडतो आणि दुसरं शरीर कसं घेतलं जातं, यासाठी वसुदेव काही उदाहरणं देतात. की कंस आपल्या कर्मानुसारच पुढचे शरीर निर्माण होतात. जसा व्यक्ती चालताना पुढचं पाऊल स्थिर झाल्यावर मग मागचं पाऊल उचलतो, तसंच आपण या जन्मामध्येच पुढच्या देहाची निर्मिती करतो. पुढच्या देहाची निर्मिती म्हणजे कर्मानुसार त्या त्या प्रकारच्या शरीराची आपली निश्चिती होते, म्हणजे या व्यक्तीला कसं शरीर मिळणार. आणि दुसरं उदाहरण देतात की एका पानावरचा किडा दुसऱ्या पानावरती जाताना तो काय करतो की तो किडा किंवा अळी, त्याला भरपूर पाय असतात ना, तर तो पुढच्या पानावरती काही पाय ठेवतो. आणि जेव्हा पुढच्या पानावरती त्याची चांगली पकड होते, तेव्हा तो मागचं पान सोडून देतो. तसंच आपलं पण आहे, की आपण या कर्मानुसार पुढचं शरीर निर्माण करतो आणि तेव्हा हे शरीर सोडून त्या शरीरामध्ये प्रवेश करतो. असं एकदम कंसाला डिटेलमध्ये सांगतात. आणि ते म्हणतात की आत्म्यामध्ये तर काही बदल नाही, हे सर्व बदल आपल्या शरीरामध्ये आहेत. जसं की समजा चंद्राचं प्रतिबिंब पाण्यात पडलं,
तर ते पाण्यामध्ये तरंग आल्यावरती असं वाटतं की चंद्र लांब होतोय किंवा विचित्र आकाराचं वाटतं, असं वळ्या वळ्या पडलेला. परंतु वर जो चंद्र आहे त्याच्यावरती काही परिणाम होत नाही. तो परिणाम फक्त त्या पाण्यामध्ये असलेल्या प्रतिमेत आहे. कशामुळे? कारण ती पाण्यामध्ये कंपन आहे म्हणून. तसंच आत्म्यामध्ये काही चेंज होत नाही. आत्मा त्या चंद्रासारखा स्थिर आहे. परंतु हे शरीर आपण बदलत राहतो, जे की त्या पाण्यातील, हलणाऱ्या पाण्यातील चंद्राच्या प्रतिबिंबासारखे आहे. तर अशी एवढी सगळी फिलॉसॉफी सांगतात वसुदेव महाराज कंसाला. त्याच्यानंतर ते मग आता समोर वसुदेव महाराज कंसाला समजून सांगण्यासाठी किंवा काहीतरी करून त्याने आता देवकीला मारू नये, यासाठी ते त्यांचे प्रयत्न चालू ठेवतात. तर नंतर राजन समोर काय बोलतात, अं, ते काय सांगतात की बाबा, ही जी देवकी आहे, ती तर तुझी बहीण आहे आणि ती नवविवाहित आहे. तर अशा वेळी तू तिचा वध करणं तर चांगलं नाही. असंही व्यक्तीने कुणाचाही द्वेष नाही केला पाहिजे. तर द्वेषावरून याचा उपयोग करतात वसुदेव, भेदाचा. आपण बोललो ना, साम दाम दंड आणि भेद. तर दंड तर शक्य नव्हतं. दंड म्हणजे मारणे किंवा लढाई करणे. हे राजकीय लोक या चारपैकी कुठल्या तरी एका नीतीचा वापर करायचे, एका म्हणजे किंवा चारीचा करायचे. पण इथं दंड तर शक्य नव्हतं. दामचं पण आणखीन असं काही वर्णन नाही आलं. पण जे सांगितलं ना, तू इतका वीर आहेस किंवा तू कुळाचा अभिमान वाढवणारा आहे, ते सर्व साम होतं. आणि इथे जे सांगितलं की बाबा, व्यक्तीने कुणाचाही द्वेष करू नये. कारण द्वेष केल्यामुळे व्यक्तीला या जन्मात आणि पुढच्या जन्मात पण भीती निर्माण होते. तर पुढच्या जन्मात म्हणजे मृत्यूनंतर, म्हणजे यमराजीच्या समोर. तर हे सांगून त्याच्या मनामध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करतात वसुदेव. तर याला म्हणतात भेद. अं, जसे सामाचे वेगवेगळे प्रकार आहेत ना, तसे भेदाचे दोनच प्रकार आहेत किंवा एकच आहे. व्यक्तीच्या मनामध्ये भीती निर्माण करायची इथे किंवा हे शरीर सोडल्यावरच्या परिस्थितीमध्ये, याला म्हणतात भेद. तर असं बोलून वसुदेव कंसाच्या मनामध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. तर मग तर मग असा एक प्रश्न विचारला जातो की इतकं चांगलं म्हणजे कृष्णाची कथा आहे, डायरेक्ट असं सांगायचं ना की पृथ्वी ब्रह्मदेवाकडे गेली, भगवंत बोलले मी येतो, मग नंतर विवाह झाला. विवाहामध्ये पटकन सांगायचं थोडंसं की कंसाला समजावून सांगितलं, नंतर मुलांचे जन्म सांगायचे, नंतर कृष्ण जन्म आणि लीला सुरू करायच्या. तर याच्यामध्ये आपण बघतोय किती तत्वज्ञान येत आहे. लीला तर अजून काही आलीच नाही. सर्व तत्वज्ञानच चालू आहे. फक्त थोडंसं लग्नाचं वर्णन आणि या अध्यायातल्या बऱ्याचशा श्लोकामध्ये फक्त तत्वज्ञान आहे, की आपण शरीर कसं बदलतो, आत्मा कसा स्थिर आहे. अं, ते समजावून सांगण्यासाठी वेगवेगळी उदाहरणं, स्वप्नाचं वगैरे पण बघितलं ना, पाय समोर ठेवणे. तर मग असं आपल्याला पण वाटू शकते की अरे येतं तर डायरेक्ट लीलाच सांगायचं ना, एवढं जास्त. कारण फिलॉसॉफी ऐकायला कोणाला पण आवडत नाही, आणि लीला ऐकायला काय म्हणजे थोडंसं हसणार किंवा सोपी वाटते. परंतु इथं आचार्य सांगतात की समोरचं जे भगवंतांच्या लीलाचं वर्णन होणार आहे, त्याच्यामध्ये रुची निर्माण होण्यासाठी आत्मज्ञान आणि अनासक्ती आवश्यक आहे. तर याच्या आधी पण आपण ते चर्चा केली होती की समजा कोणी बोलले की निळ्या रंगाचा मुलगा होता, तो गायी वगैरे सांभाळायचा, त्याने पर्वत उचलला आणि मोठ्या मोठ्या लोकांना मारलं. तर एवढा जास्त काय म्हणता येईल, प्रभाव होणार नाही. आता आपण भारतीय आहोत, आपल्याला कृष्ण माहिती आहे म्हणून आपण थोडंफार आपल्याला समजते. परंतु ज्या व्यक्तीला माहितीच नाही की असा कोणी मुलगा आहे किंवा हा ईश्वर आहे, त्याने जर डायरेक्टली समजा हे पुस्तक म्हणण्यापेक्षा फक्त कथाच वाचल्या. काही काही कथा असतात ना, आम्ही लहान असताना एक नवनीतचं पुस्तक यायचं.
त्याच्यामध्ये रामायण महाभारतातल्या कथा असायच्या. तर तशी कथा वाचल्यावरती या लोकांना काय वाटेल, अरे हे तर काहीच्या काही वर्णन आहे. म्हणजे असं थोडी शक्य आहे की हातामध्ये पर्वत उचलला. तर असं होऊ नये म्हणून आधी सिद्धांत जाणून घेणं खूप महत्वाचं आहे, की हा मुलगा कोणी साधारण नाहीये. या मुलाचा विस्तार म्हणजे विष्णू आहेत. विष्णूच्या शरीराच्या रोमछिद्रातून ब्रह्मांड निर्माण होतात. एका ब्रह्मांडामध्ये एक ब्रह्माजी, तर असे अनंत ब्रह्मांड आहेत. तर जेव्हा कळतं की कृष्णा हा साधारण व्यक्ती नाहीये, पूर्ण सत्य आहे, त्यावेळेस मग त्याने केलेल्या कोणत्याही गोष्टीमध्ये आपल्याला दोष दिसत नाही. ज्यांना हे तत्व कळत नाही, मग ते प्रश्न असे विचारणार की देव कसा काय खोटा बोलतो, देव कशी काय चोरी करतो. कारण त्यांची देवाबद्दलची जी व्याख्या आहे, त्याच व्याख्येत ते कृष्णाला बसवण्याचा प्रयत्न करतात. परंतु आपल्याला जेव्हा कळतं की ही व्यक्ती सर्व नीतिमूल्य आणि सर्व जगाचा स्रोत आहे, मग त्याने केलेलं प्रत्येक कार्य हे सत्यच असलं पाहिजे, कारण तो सत्य स्वरूप आहे. तर यासाठी हे तिथे थोडं आत्म्याचं आणि हे अनासक्तीचं वर्णन आहे. मग तुम्ही असेही बघाल ना, पुढच्या पण त्या अध्यायांमध्ये फक्त कथा कुठेच नाहीये. म्हणजे भागवतामध्ये पण नाही आणि प्रभुपादांनी पण तसं केलं नाही. आता त्याच्यामध्ये पण आपण वाचतो, प्रभुपाद फक्त कथा सांगत नाहीत, सोबत दुसऱ्या गोष्टी तत्वज्ञान पण सांगतात. तर हे भागवतांचं असं वैशिष्ट्य, ते फक्त कथा नाहीये. फक्त कथा सांगितली तर काय होतं, मग ते थोडंसं लहान मुलांसारखं होऊन जातं. आणि फक्त तत्वज्ञान सांगितले तर काय होतं, मग थोडंसं काय म्हणतात त्याला, कोरड्या हृदयाचं झाल्यासारखं व्यक्ती होतो, त्याला आपुलकी असं निर्माण होते. तर भागवतामध्ये दोन्ही पण आहे. तत्वज्ञान पण आहे आणि लीलांचं वर्णन पण आहे. तर चैतन्य चरितामृत मध्ये कृष्णाच कविराज गोस्वामी म्हणतात, सिद्धांत बलिया ना कह आलस, ये आहे ते लागे कृष्ण सुदृढ मानस. सिद्धांत समजून घेण्यासाठी तुम्ही आळस करू नका. तर हे कृष्णाच कविराज गोस्वामी कोणाला म्हणतात, जे चैतन्य चरितामृत जो ग्रंथ आहे तो वाचणाऱ्या वाचकांना. सिद्धांत बलिया न करे आलस. की, आपण बघतो ना की असं समजा आत्म्याचं वर्णन आलं, किंवा काय म्हणतात 24 तत्व, सृष्टीची निर्मिती, काळाचा प्रभाव, या सगळ्या गोष्टी वाचताना थोडा कंटाळा येतो. तर परंतु सगळे आचार्य ते सांगतात की हे वाचण्यासाठी किंवा श्रवणासाठी कंटाळा करू नका, कारण हेच पुढच्या गोष्टीमध्ये अर्थ आणि रुची निर्माण करण्यासाठी मदत करेल. तर हे असं नेहमी राहणार आहे. ती फक्त गोष्ट कुठेच नसणार आहे, ती गोष्ट फक्त लहान मुलांना सांगते. तर समोर काय होतं की मग अजून एक गोष्ट समजावून सांगत वसुदेव, की बघ कंसा, ही देवकी तुझी लहान बहीण आहे. आणि लहान बहीण किंवा लहान भाऊ यांना हे मोठ्या भावाने आपल्या मुलीसारखं मोठं केलं पाहिजे. जसं की तुम्ही बऱ्याच घरी बघितलं असेल पूर्वी, की समजा एखाद्या वडिलांचा जर मृत्यू झाला, तर त्या घरातला मोठा मुलगा काय करायचं की इतर सर्वांचं पालन पोषण करायचं. मोठा मुलगा म्हणजे जो समजा सुजाण आहे. तर त्यामध्ये असं बऱ्याच लोकांसोबत झालंय की त्यांनी आपल्या भाऊ आणि बहिणींसाठी विवाह पण नाही केला. अशी उदाहरणं पूर्वी बऱ्यापैकी होते. तर याच्या मागे हे सिद्धांत आहे की बाबा मोठ्या भावाने इतरांना मुलांसारखे वागवलं पाहिजे. आणि मुलांकडून पण अपेक्षा होती, म्हणजे लहान भावान बहिणींकडून, की मोठ्या भावाला वडिला समान समजलं पाहिजे, त्याचं ऐकलं पण पाहिजे. तर तुम्हाला यांचं उदाहरण माहित असेल, लता मंगेशकर. लता मंगेशकरनी का विवाह नाही केला, कोणाला माहिती? हरे कृष्ण, आवाज येतोय का? त्यांच्या वडिलांचं बालपणीच येतोय मृत्यू प्रभूजी. झाला होता हा आणि त्यांच्या लहान बहिणींची जबाबदारी त्यांच्यावर होती. हा तर कितवीला तरी त्यांचं हे होतं, म्हणजे धडा होता, लेसन होता कितवीला तरी मराठीमध्ये. ओके. तर ते 13 वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. आणि बाकी हे सर्व समजा काय आशा भोसले, उषा, असे त्यांचे नाव आहे मित्रांचे.
हरे तर ते कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे एक कृष्ण. मिनिट. हरे कृष्ण. माझी एक फ्रेंड ओपन लिंक पाठवली तिला, पण तिला ओपन होत नाहीये. ते ऍडमिट करावं लागेल का? एक मिनिट हा. ओपन हो म्हणजे माझ्याकडे तर म्हणजे काही हे लिंक ओपन होत नाही. लिंक लिंक. ओपन होत नाही बोलले त्या. ओके. हम्म, आता मी परत एकदा तिला तुम्ही हे करा, लिंक पाठवते. लिंक परत पाठवून बघा. पाठ. बरं. कारण माझ्याकडे तर मी असं म्हणजे परमिशन वगैरेचं काही नाही, कोणी पण जॉईन होऊ शकतो. नाहीये का? हा. ओके ओके ओके. अच्छा. तर ओके बरं. लता मंगेशकरांनी अं, वडील नव्हते, ते 13व्या वर्षाचे असताना वडिलांचा मृत्यू झाला. तर इतरांचा सांभाळ करताना त्यांनी स्वतः विवाह केला नाही, भावांचा आणि बहिणीचा केला. तर हे तर आत्ता आत्ता बघायला मिळतं, म्हणजे आता हे किती 100 वर्ष पण झाली नाही. तर हे वसुदेव जेव्हा कंसाला सांगतो ती 5000 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा तर संस्कृती अजून 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 चांगली होती, म्हणजे तेव्हा लोकांना शास्त्र नीतिमूल्य याच्यामध्ये श्रद्धा तरी होती. तर त्याला अनुसरून त्याच्या मनामध्ये दया निर्माण करण्यासाठी वसुदेव म्हणतात की अरे ही तुझी बहीण आहे आणि ही छोटीशी आहे बघ, किती घाबरते तुझ्या अशा वागण्यामुळे. तुझं तर कर्तव्य आहे की तिला लहान मुलीसारखं वागवलं पाहिजे, आणि तूच अशा व्यक्तीला जर, अशा छोट्याशा मुलीला जर मारशील, हा, तर तुझ्या कीर्तीला कलंकित करणारे ठरेल. तर वसुदेव बघा किती वेगवेगळ्या वेगवेगळ्या बाजूने कंसाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. आणि इथे ते कंसाला म्हणतात दीनवत्सल. दीनवत्सलचा आपल्याला अर्थ काय माहिती की बाबा, दीन म्हणजे जे समजा गोर गरीब किंवा सामान्य व्यक्ती, आणि वत्सल म्हणजे त्यांच्यावरती दया दाखवणारा. परंतु याचा एक दुसरा पण अर्थ आहे. दीनवत्सल म्हणजे असा व्यक्ती की जो एकदम गरीब व्यक्तीपासून टॅक्स म्हणून त्याचं वासरू घेण्यासाठी पण मागे पुढे बघणारा, म्हणजे थोडक्यात खूप क्रूर स्वभावाचा व्यक्ती. असं दीनवत्सलचा दुसरा पण अर्थ आहे. तर मग त्याच्यानंतर हे सांगून झाल्यावरती ती स्वतःच्या बहिणीला कसा काय मारतो. तर मग इतके बरेच तर्क दिले ना. सामाचा वापर केला, नंतर भेद सांगितला, नंतर छोटी मुलगी आहे म्हणून सांगितलं. तर एवढं सर्व सांगितल्यावरती समजा व्यक्ती जर थोडा जरी त्याला डोका असेल, तर त्याच्या मनात विचार येईल, अरे हा मी कसं मारू हिला. तर या व्यक्तीवरती काहीच प्रभाव पडत नाही. वसुदेवाने एवढे समुपदेश दिले, म्हणजे आपण काउन्सिलिंग म्हणतो ना, एवढे उपदेश दिले, तर्क दिले, शास्त्रातून सांगितलं, पण कंसावरती त्याचा काहीही परिणाम झाला नाही. असं असे एक हे आहे सुभाषित, अं, उपदेशो हि मूर्खानां प्रकोपाय न शांतये, पयपान भुजंगानां केवल विषवर्धनम. की मूर्ख व्यक्तीला जर आपण उपदेश दिला, उपदेशो हि मूर्खानां प्रकोपाय न शांतये, तर तो मूर्ख व्यक्ती आणखीनच क्रोधित होतो. तो शांत होत नाही. त्याच्यामुळे उपदेश पण कुणाला द्यायचं ते पण कळलं पाहिजे. पयपान भुजंगानां केवल विषवर्धनम. जसं तिने सापाला जर दूध दिलं, तर असा विचार करू शकत नाही की आता त्याच्या जे शरीरातलं विष आहे ते निघून जाईल आणि दुधाचा परिणाम होईल, असं नाही होणार. तर हे एक हे आहे सुभाषित, की अशा लोकांवरती काही परिणाम होत नाही. तर का बरं परिणाम होत नव्हता? कारण तो तर आता इतकं व्यवस्थित सांगणारी व्यक्ती आहे, घर पण इतकं चांगलं आहे, क्षत्रियांच्या घरी जन्म घेतला, मग का त्याला काही कळत नव्हतं? तर याचं कारण हे आहे की त्याची संगत चांगली नव्हती कंसाची. कंसाची संगत म्हणजे त्याच्यासोबत त्याचे मित्र कोण होते? अघासूर, बकासूर, पुतना, प्रलंबासूर, शकटासूर, तृणावर्त, वत्सासूर, केशी, असे त्याचे मित्र होते. मग जेव्हा व्यक्तीचे मित्र असे असतील, असुर, तर त्याला काय समजणार आहे? कारण जशी आपली संगत असेल, मग जसं म्हणतात ना, जैसा खाओगे अन्न वैसा बनेगा मन, जैसा करोगे संग वैसा चढेगा रंग. तर आणखीन इंग्लिश मध्ये पण सांगितलं जातं, एक असं वाक्य आहे, यू टेल मी युअर फ्रेंड्स अँड आय विल टेल यू हू यू आर. तुझे मित्र कोण आहेत किंवा काय करतात ते सांग, आणि त्यावरून मी सांगेल की तू कसा व्यक्ती आहेस. कारण जर मित्र असे विचित्र असतील, तर तो व्यक्ती चांगला असण्याची काय शक्यता आहे? परंतु मी बऱ्याचदा काही लोकांना
ऐकताना बघितलं की आमचे मित्र खूप नशा करतात किंवा असे भांडणारे आहेत, तरी सुद्धा माझ्यावरती काही परिणाम होत नाही. ऍक्च्युली हे सर्व चुकीचं आहे. असं असं नाही होत की खूप परिणाम होत नाही. काही दिवसासाठी कदाचित असं वाटेल, परंतु ते संस्कार तर मनावर होत आहेत ना. आणि समजा नाही जरी झालं, तरी अग्नीसोबत कोणी खेळलं पाहिजे का? समजा आता असं कोणी बोललं, अरे मी बघ अग्नीहून असं वरतून हात फिरवतो, माझा हात जळत नाही. माझी पटकन फिरवलं तर कदाचित जळणार पण नाही. पण अग्नीचा गुणधर्म काय, जाळणे आहे ना. त्याच्यामुळे माझा हात कधीच जळाला नाही आणि त्याच्यामुळे मी असंच करत राहील, हे बोलणं किती चुकीचं आहे. तसं मी म्हणजे मी स्वतः ऐकलं लोकांना बोलताना की मी माझ्या फ्रेंड सोबत बार मध्ये गेलो, त्यांनी दारू घेतली पण मी काही घेतलं नाही. हो, पण त्याच्यामध्ये एवढं एवढं म्हणजे मोठे पण काय आहे सांगण्यासारखं. तुमच्या मंदिरात तर गेले नाही, बार मध्येच गेले. तर हे संगतीचा परिणाम आहे. एवढ्या चांगल्या कुळात जन्मवून तो व्यक्ती असा होता. अं, तर प्रभुपाद म्हणतात की असे लोक चोराप्रमाणे असतात. आता चोर, एखादा व्यक्ती समजा चोर आहे, म्हणजे अद्दल चोर, नेहमी नेहमी चोऱ्या करतो, आणि त्याला तुम्ही बोलले अरे बाबा चोरी करू नये, चोरी हा गुन्हा आहे, चोरीमुळे आपल्याला जेल होते, असं तुम्ही त्याला किती जरी सांगितलं तरी त्याच्या बुद्धीमध्ये ते जातच नाही. कारण तो आता अद्दल चोर झालाय. म्हणजे आपल्यासारख्या व्यक्तीने समजा कुणाचे काही घेतले तर आपल्याला थोडासा विचार येईल, अरे या व्यक्तीला किती त्रास होईल किंवा एवढी त्याची कमाई असेल. चोरांच्या मनात असा कधी विचारच येत नाही. असा विचार आला तर ते चोरी कशी करतील? समजा कुणाच्या कानातलं काहीतरी ओढून घ्यायचं, गळ्यातलं ओढून घ्यायचं, तर लोक म्हणजे एकदम शरीराला नुकसान करायला पण घाबरत नाही. तर हे असं आहे, म्हणजे मूर्ख लोक किंवा मूर्ख म्हणण्यापेक्षा असुरी प्रवृत्तीचे लोक किंवा सराईत गुन्हेगार. सराईत गुन्हेगाराला जास्त उपदेश देऊन काही फायदा नाही. फक्त सराईत गुन्हेगारांवरती परिणाम करणारी गोष्ट इस्कॉनमध्येच झाली आहे. ती म्हणजे महाप्रसाद आणि कीर्तन. बऱ्याच जेलमध्ये इस्कॉनचे कार्यक्रम केले गेलेत. तर तिथे जास्त करून महाप्रसाद आणि कीर्तन ह्याच गोष्टी केल्या जायच्या. तर त्या हरिनामामध्ये थोडा वेळ का होईना पण ते लोक थोडे पॉझिटिव्ह गोष्टीमध्ये यायचे आणि भगवंतांचा प्रसाद. तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की लोकांमध्ये सुधारणा झालेली आहे. एक प्रभुपादांचे शिष्य आहेत, चंद्रशेखर प्रभू. त्यांचं हे प्रोजेक्टच आहे की जेलमध्ये जाऊन प्रचार करायचा. तर अशा काही स्टोरीज पण आहेत. आता मला सध्या एक्झॅक्टली व्यक्तीचं नाव आठवत नाही, की जे जेलमध्ये संपर्कात आले आणि नंतर बाहेरून छान भक्त झाले. तर अशा लोकांना नीतिमूल्यांच्या शिक्षणानं काही होणार नाही. म्हणजे अशा लोकांना हरिनाम आणि महाप्रसादच परिणाम करू शकतो. हे तर बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये बघण्यात आलं आहे. तर याची सगळी सोबती अशी होते, म्हणून हा व्यक्ती एवढे चांगले वसुदेवाने सांगून याच्या डोक्यामध्ये काहीच जात नव्हतं. तर म्हणजे व्यापक दृष्टिकोनातून सूर आणि असुर कोणाला माहित. म्हणजे असुर म्हटले की आपल्या डोक्यात काय येते की समजा अकराळ विक्राळ दात किंवा शिंग किंवा शरीर, जे आपण टेलिव्हिजन मध्ये बघितलं किंवा एखाद्या ड्रॉइंग मध्ये बघतो. परंतु मग कधी कधी तर राक्षस रूप बदलून पण येतात. तर ही पण आली होती, पुतना आली होती, त्याच्यानंतर तिचं नाव काय आहे, शूर्पणखा. तर मग ते तर पुतना तर लक्ष्मीसारखी दिसत होती असं वर्णन आहे. तर त्याच्यामुळे व्यापक व्याख्या काय आहे, विष्णू भक्त स्मृतो देव असुरस्तद विपर्यय. जे भगवंतांचे भक्त आहेत ते सूर आहेत, म्हणजे देवता आहेत, आणि बाकी सर्व असुरच आहेत. म्हणजे आता जे लोक भक्ती करत नाही आपल्याला असं वाटलं ते का असुर आहे. म्हणजे असं बोलणं त्यांना कठीण आहे, म्हणजे बोलायला नाही पाहिजे, पण एका दृष्टिकोनातून आहेतच. कारण ती त्या प्रवृत्तीला कुठे ना कुठे स्थान देत आहेत. नाहीतर मग भक्तीकडे का वळले नसते. तर विष्णू भक्त स्मृतो देव असुरच तद विपर्यय, असे प्रभुपाद सांगतात तिथे. सुर आणि असुर कोण एक एकदम व्यापक व्याख्या. तर अशा ह्या असुर लोकांना बाहेरून जरी किती सोफिस्टिकेटेड असले, चांगलं पद आहे, कपडे आहेत, मोठी नोकरी आहे,
परंतु आतून जर ते असे असतील तर या लोकांना म्हणजे चांगले कपडे घातलेले राक्षस आहेत. त्यांच्यावरती काहीच परिणाम होत नाही. तर आता एवढं सर्व करून झालं आणि वसुदेवाने बघितली का या व्यक्तीवर काहीच परिणाम होत नाही, मग किती बोललो. तर मग आता सामान्य व्यक्ती कशी असते की एक दोन वेळा प्रयत्न केला आणि नाही झालं की म्हणते अरे मी तर माझे प्रयत्न केले, नाही झाले काय करणार. समजा सेवा सेवा दिल्यावरती पण आपण असंच करतो. समजा एकदा दोनदा ट्राय केलं आणि नाही झालं की मग आपण लगेच काय म्हणणार, "अरे मी तर माझे प्रयत्न केले झालं नाही." म्हणजे खरं सगळे प्रयत्न करून नाही झालं तर वेगळी गोष्ट, पण बऱ्याचदा आपला कंटाळा पण असतो. समजा पुस्तक वितरणाला आपण गेलो आणि लोकांना पुस्तक दाखवायला कधी कधी विचित्र लोक भेटतात. तर मग समजा एखादी व्यक्ती खरंच इन्स्पायर्ड नसेल तर एक दोन चुकीचे वाक्य ऐकून तो म्हणणार आधी मी तर माझा प्रयत्न केला लोकांना इच्छा नाही. हा. तर परंतु प्रयत्न करत राहायला पाहिजे जोपर्यंत आपल्याला गुरु आणि वैष्णव सांगतात तोपर्यंत. तर वसुदेव विचार करत होते की मी याला एवढं सर्व सांगतो काही परिणाम होत नाहीये, तर मग आता काय केलं पाहिजे. हे साम आणि भेद तर चालत नाहीये, याला दंड तर देऊ शकत नाही. तर तेव्हा त्या छोट्याशा वेळेमध्ये आता बघा वसुदेवांचं वर्णन ना इथं भागवतामध्ये एक पहिले एक दोन अध्यायात येईल आणि नंतर थोडंसं येईल 10व्या स्कंदामध्ये. परंतु वसुदेवाचं व्यक्तिमत्व किती श्रेष्ठ आहे ते बघा, म्हणजे थोड्याशा वर्णनामध्येच त्यांचे किती गुण दिसतात. तर अशा वेळी वसुदेवाने विचार केला की आता काहीतरी वेगळं करावं लागेल. तर त्याच्यामुळे म्हणजे असा विचार करत होते. तर यावरती एक सिद्धांत सांगितला आचार्यांनी पूर्वपादांनी की माणसाने काय केलं पाहिजे की समजा आपल्यावरती असं काहीतरी धोकादायक स्थिती येते की ज्यामुळे आपला मृत्यू होऊ शकतो. तर त्यावेळी व्यक्तीने पूर्ण प्रयत्न केला पाहिजे स्वतःला वाचवण्याचा. आणि पूर्ण प्रयत्न करून पूर्ण बुद्धी लावून जरी तो स्वतःला नाही मग नाही वाचू शकला तर दोष नाही. परंतु काहीच न प्रयत्न करता असंच मरू दिलं तर त्याला दोष लागतो. तर तुम्ही विचार करा, समजा अशा व्यक्तीला जर दोष लागत असेल तर जे आत्महत्या करतात त्यांना किती दोष लागेल. म्हणून आपल्याला माहिती आहे ना आपल्याकडे की आत्महत्या करणे हा हे पापकर्म आहे, अलाउड नाहीये. तर मी असं न्यूज मध्ये म्हणजे नेटवरती वाचत होतो की आत्तापर्यंत आत्महत्या करणे हा कायद्याने गुन्हा होता. पण म्हणजे काही वर्षापूर्वीच बदलला असं मी एवढ्यात वाचलो. तुम्ही परत एकदा चेक करू शकता. तर राधाजुळून महाराज एकदा त्यांच्या क्लासमध्ये म्हणत होते की आपलं शरीर आपण असं म्हणतो, स्वतःचं शरीर त्यागण्यासाठी पण आपल्याला स्वतंत्रता नाही. आत्महत्येचा प्रयत्न केला की पहिले पोलीस पकडून जेलमध्ये टाकायचे, कारण तो गुन्हा होता. तर हा सिद्धांत आहे की आपल्याकडून जितकं शक्य आहे तेवढे प्रयत्न केले पाहिजे. आणि मग हे सर्व प्रयत्न करून नाही झालं तर मग ठीक आहे, आता काय होऊ शकत नाही तर मग काय करणार. परंतु प्रयत्न न करता परिस्थितीला तसंच काय म्हणता येईल शरणागत होणं ते बरोबर नाही. तर मग वसुदेवांनी थोडा वेळ विचार केला की आपल्याला सध्या इम्पॉर्टंट काय आहे? आपल्याला सध्या इम्पॉर्टंट आहे की बस काहीही करून देवकीचे प्राण वाचवायचे. आणि देवकीचे जर प्राण वाचले तर नंतर भविष्यात जर समजा तिला काहीही होऊ शकतं, म्हणजे वेगवेगळ्या गोष्टीची त्यांनी शक्यता सांगितली. तर एक तर असं होईल की कदाचित भविष्यामध्ये मुलं पण होणार नाहीत, किंवा ही जी आकाशवाणी आहे ती बोलली की आठवा बाळ याला मारेल, ते पण सत्य होऊ शकतं. मग हे जर सगळं सत्य होणारच आहे तर मग मी आता फक्त हिचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पुढच्या भविष्याच्या मुलांबद्दल जास्त चिंता करायला नाही पाहिजे. तर मग आता इथे एवढं मग आता वसुदेवांनी काय ठरवलं की आता याला काय सांगायचं की तू काय कर तमसा, की तुला भीती कोणाची आहे, देवकीची आहे की तिच्या मुलांची आहे. तिच्या मुलामध्ये कोणता जर आठवा, देवकीची तर तुला काही भीती नाही ना, तिला कशाला मारतोय. तुला भीती आहे तिच्या मुलांची, तर मी तुला वचन देतो. असे वसुदेव बोलले, मी तुला वचन देतो की जसंही मूल जन्माला येईल मी तुला ते आनंद देत जाईल.
तर इथे सांगितलं की हे बोलताना वसुदेवांच्या चेहऱ्यावरती हास्य होतं. तर कुणाला वाटेल अरे अशा परिस्थितीमध्ये व्यक्ती कसा काय हसू शकतो. तर कंसाला बाहेरून दाखवण्यासाठी वसुदेव हसत होते. परंतु कोणत्या व्यक्तीला असं आवडेल की मी माझी मुलं जन्माला जन्माला तुला आणून देईल आणि तू त्याच्यासोबत काही जे करायचं ते कर. असं असं कुणाला म्हणायला आवडेल. म्हणायला आवडणार आणि कोण हसील असं बोलताना. परंतु हे एका महान व्यक्तीचं लक्षण आहे. कारण त्यांना आता देवकीचे प्राण वाचायचे होते. तर ते थोडस विहसन इदम अब्रवीत. विहसन म्हणजे हसत हसत कंसाला बोलले. हसत हसत म्हणजे चेहऱ्यावरती स्माईल दाखवली. तुम्ही कधी बघितलं असेल की जे डिप्लोमॅटिक लोक वगैरे असतात, किंवा ज्या एअर होस्टेस असतात विमानामध्ये, तर समोरचा व्यक्ती कितीतरी विचित्र असला तरी ते त्यांना हसूनच बोलणार, सर मॅडम. त्यांच्या मनामध्ये कितीतरी राग असेल की त्यांना त्याचं ट्रेनिंग दिलं जातं. तर वसुदेव पण आता एक कंसाला थोडस चेहऱ्यावरती हास्य दाखवून अं, अं, वचन देतात. तर हे किती कठीण आहे समजण्यासाठी. समोर पण येईल चर्चा, पण इथे आपण बघूया. अं, बघा, चांगल्या मुलांचं तर असू द्या. मी असे बरेच आई वडील बघितले की ज्यांचं मूल जन्मतः त्याला खूप जास्त प्रॉब्लेम आहेत. अनुवांशिक दोष आपण म्हणतो ना. कधी त्याच्या हृदयामध्ये छिद्र असतं, तर कधी मेंदूमध्ये पाणी, कधी दोन्ही किडन्या नाहीये, तर कधी कॅन्सर आहे. म्हणजे एकदा एक याला गेलो होतो, कोकिळाबेन हॉस्पिटलला गेलो होतो. तर तिथे एका डिओटीला गुडघ्याच्या डॉक्टरांना दाखवायचं होतं. डॉक्टर पारडीवाला. हा पारडीवाला खूप फेमस डॉक्टर आहे, म्हणजे बुमराह वगैरे या सर्वांची कन्सल्टंट तोच आहे. खूप प्रसिद्ध आहे. तर तिथे गेल्यावरती वेटिंगला बसताना तिथे एक माताजी होती. तर 30-35 ची असेल. तर ती माझ्याकडे बघत होती थोडा वेळ, आणि नंतर तिला काय वाटलं की माझ्याजवळ येऊन बसली आणि ती बोलली की तुम्हाला हात बघता येतो का. मी बोललो नाही, मला हात नाही बघता येत. काय झालं. तर ती म्हणे की म्हणजे माझ्या मुलाचं काय होईल ते सांगा माझा हात बघून. तर मी विचारलं काय झालं त्याला. तर त्या बोलल्या की त्याला जन्मापासूनच समस्या आहे. तो जन्माला तेव्हा त्याच्या हृदयामध्ये प्रॉब्लेम होता, आम्ही त्याची सर्जरी केली. नंतर त्याच्या किडनीमध्ये प्रॉब्लेम होता आणि त्याचा उपचार केला. आता असं म्हणतात की याला खूप मोठा कॅन्सर आहे. तर ती माताजी सांगत होती की म्हणजे आम्ही घर जमीन सर्व विकून टाकेल त्या मुलाच्या उपचारासाठी. तर जेव्हा मी एमबीबीएस ला होतो मला असं वाटायचं की अरे, मुलगा जन्माला तर एवढा जास्त आनंदी होण्याची काय गरज आहे, तर जन्माला येणारच आहे. कारण आमच्या हॉस्पिटलमध्ये एका दिवसाला 30 किंवा 40 डिलिव्हरी व्हायच्या. तर एवढ्या डिलिव्हरी बघून बघून असं वाटायचं की हे तर म्हणजे एक सामान्य गोष्ट आहे. एवढं लोक काय मूव्हीज मध्ये जसं दाखवतात तितकं आनंदी होण्यासारखं असं मला काही वाटलं नाही. पण अं, क- हे म्हणजे काय, व्यक्ती जेव्हा आई किंवा वडील होईल तेव्हाच त्याला ते समजतं. असं नाही समजणार. तर असे पण मुलं बघायची की जन्मजात त्यांना डिफेक्ट आहेत त्यांच्या बॉडीमध्ये, किंवा काय म्हणतात त्याला, पाठीच्या कण्यामध्ये. तर म्हणजे असं वाटायचं की अरे म्हणजे या व्यक्तीचा असाही या वाचणार नाही आणि त्रास होणार आहे. तर याला असंच मरू गेलं तर योग्य राहील ना. यांना परत तर मुलं होणारच आहेत. पण हे आई वडिलांच्या हृदयाला नाही समजत. बाकी सर्व जगाला समजेल, डॉक्टर पण समजावून सांगतील, पण ज्यांनी जन्म दिला त्यांना नाही समजत. कारण आपण कसं तर्कानुसार विचार करतो. अरे याच्यामध्ये एवढं हे काय हे करण्याची गरज आहे? म्हणजे तर हा समजा डिफेक्टिव्ह आहे, तर जाऊ द्या, नंतर तर मुलं होणारच ना. एकाच्या मागे एवढा का हे करायचा. तर हे दुसरे बोलू शकतात कदाचित. गृहस्थ नाही बोलणार. पण जे अनमॅरिड आहेत किंवा ब्रह्मचारी कदाचित असे बोलतील की अरे एवढं काय त्याच्यामध्ये. परंतु गौरांग गृह आम्हाला एकदा बोलले की ते VTA क्लास घ्यायचे. म्हणजे सुरुवातीची ट्रेनिंग होती. तर ते बोलले की समजा ट्रेनिंग घेऊन काही मुलं ग्रस्त व्हायचे. तर एक मुलगा ग्रस्त झाला आणि मग त्याला मूल जन्माला आलं.
तर तो प्रभूजीला भेटल्यावर बोलला की प्रभूजी मूल जन्मण्याच्या आधीपर्यंत मला असं कधीच वाटलं नाही की म्हणजे माझ्या मनात कोणाबद्दल अशी काही प्रेम आहे किंवा म्हणजे असतं ना की काळजी घेण्याची प्रवृत्ती. तर तो बोलला हा जन्मल्या जन्मल्या बरोबर माझ्या मनातलं सगळं चक्र बदलून गेलं. म्हणजे मी आपोआप काळजी करायला लागलो. तर हे नैसर्गिक आहे. असं असताना लोक की जे अं, काय म्हणतात डिफेक्टिव्ह मुलं असताना सुद्धा पण त्यांना त्यांचा त्याग करावासा वाटत नाही. आणि आश्रमामध्ये तर बघा की एक ब्रह्मचारी आहे, त्याला 6 भाऊ आहेत. तरी सुद्धा त्याचे आई वडील म्हणतात तू का गेला, तू नाही जायला पाहिजे. घरी 5 आहेत. आता तो इथे चांगल्याच कामासाठी आला. तर हे जर हे करणं एवढं कठीण आहे, तर वसुदेवांना कसं वाटत असेल. त्यांना जर किती 8 मुलं आणि सर्वच द्यायचे आणि समोरच्या व्यक्तीच्या मनामध्ये दया वगैरे असली की अपेक्षा करणं पण चुकीचं आहे. तरी सुद्धा वसुदेव चेहऱ्यावरती हास्य ठेवून बोलत आहेत. तर हे सगळं मागचं बॅकग्राऊंड जर आपण विचार केला, समजा आपले मुलं किंवा समाजात काय घडतंय आणि अशा वेळी आपण खरंच चेहऱ्यावरती स्माईल देऊ का, तर हे सर्व आता चिंतन केल्यावर मग कळते की वसुदेवांचं चरित्र किती महान आहे. सामान्य व्यक्ती अशी करू शकत नाही. लोक लगेच रडायला लागतात. किंवा लगेच त्यांचं काय म्हणता येईल धैर्य सुटून जातं. माताजी असेल किंवा प्रभूजी असेल. तर परंतु वसुदेवांनी चेहऱ्यावरती हास्य ठेवत कंसाला बोलले की तुला देवकीपासून तर काही नुकसान नाहीये. तर मी तुला एक वचन देतो की जेही मूल जन्माला येईल त्याला मी प्रथम तुला आणून देत जाईल. मग तू त्याला मारू शकतो. की आकाशवाणीमध्ये असं सांगितलं नाही 8वा मारणार आहे. परंतु मी तुला पहिल्यापासूनच आणून देत जाईल. तू कुणालाही मार. असा कुठला वडील म्हणेल की तू माझ्या मुलाला मार. तर अं, वसुदेव असे विचार करत होते की जर एक तर मुलं होतील की नाही माहित नाही. समजा आकाशाने सांगितलंय की मुलांना त्याचा वध होणार तर ते होईलच. तर आता आपण सध्या हिला वाचवण्याचं काम केलं पाहिजे. तर हम्म, मग हे वसुदेव बोलले कंसाला असं असं वचन दिलं. तर या व्यक्तीला इतकं बोलून काही फरक पडला नव्हता. पण जेव्हा वसुदेव असे बोलले की आणि तिथे पण काय सांगितलं का पान नंबर 8 वरती मोठ्या आदराने त्याच्या बरोबर बोलायला सुरुवात केली. अं, ते पण असं म्हणजे काय म्हणता येईल आपल्याकडे असं म्हणतात ना कसं तरी मनामध्ये राग ठेवून अं, समोरच्या व्यक्तीला बोलायचं. तसं नाही एकदम आदराने. हे किती कठीण आहे अशा स्थितीमध्ये. आणि प्रभुपाद लिहितात बघा कधी कधी असे घडते की वसुदेवांसारख्या सर्वश्रेष्ठ नीतिमान पुरुषाला कंसासारख्या अति दुराचारी मनुष्याची स्थिती करावी लागते. तर हम्म, आता हे भगवंत कुणासाठी करत होते, भगवंतासाठी करत होते ना. म्हणजे भक्तीसाठी करत होते. हाच अर्थ निघतो ना. कृष्ण म्हणजे कोण भगवान आणि त्यांच्यासाठी जे काही कार्य केलं ती भक्तीच आहे. म्हणजे कधी कधी भक्ती करताना आपल्याला काय म्हणेल गधे को बोलना पडता है काका म्हणतात ना काम पडा बाका गधे तू बोला काका. तर असं करावं लागू शकतं. त्याच्यामुळे आपण लगेच सरकारच्या विरुद्ध जाऊन त्यांच्याशी वैर नाही घेऊ शकत. किंवा असे जे पॉवरफुल लोक आहेत सोसायटीमध्ये अं, त्यांच्याशी आपण वैर नाही घेऊ शकत. कारण तसं जर केलं तर हे याच्यामुळे भक्तीचं नुकसान होईल आपल्यापेक्षा जास्त. कारण त्यावेळेस जर असं केलं असतं वसुदेवांनी त्याला चिडून बोलले असते किंवा काही उलट बोलले असते तर तिथे देवकीला मारल्याची कृष्ण कुठून जन्माला येणार. आता हे आपल्याला माहिती आहे की नंतर जन्माला आला म्हणजे ठीक आहे. पण त्यावेळी थोडी माहित होतं की जन्माला म्हणजे नक्कीच येईल म्हणून. तर यासाठी म्हणजे मी तरी असा विचार केला की बाबा कधी कधी जे आपल्याला समजा प्रभावशाली लोकांना जे गोड बोलावं लागतं ते काही चुकीचं नाहीये. आधी मी असा विचार करायचो की आपण तर चांगल्या मार्गावरती आहोत आणि अशा या वाईट लोकांसमोर का बरं अशी हाजी करायची किंवा त्यांना बसा. जशी आपण करतो ना जन्माष्टमीला व्हीआयपी मध्ये त्यांना सर्वात समोर आणून बसायचं. आणि कदाचित तो व्यक्ती एकदमच वाईट कॅरेक्टरचा असेल परंतु आता तो समाजामध्ये प्रभावशाली आहे.
त्याच्याकडे पॉवर आहे, तर मग आपल्याला कशाला त्याच्यासोबत भांडण करायचं? भांडण म्हणण्यापेक्षा कशाला कोणाच्या विरुद्ध जायचं? त्याच्यामुळे आता हे समजा राजनीती जरी आहे ना, पक्ष बदलत राहणार, असं होत नाही की एक पक्ष नेहमी सत्तेमध्ये राहील. त्याच्यामुळे असं आपण एकदम कुणाच्या पूर्णपणे विरुद्ध नाही जाऊ शकत. आध्यात्मिक संस्था म्हणजे खास करून इस्कॉन सारख्या संस्थेला त्यांना प्रचार करायचा. त्यांना काही प्रचाराचं एवढं हे नाहीये की त्यांना समजा एकदम हिंदुत्व रक्षण आहे, तर ते कदाचित करू शकतात. कारण त्यांचा फोकस वेगळा आहे. आपला फोकस काय आहे की भक्तीचा प्रचार करायचा, म्हणून आपण वैर नाही येऊ शकत. तर हे प्रभुपाद बघा हे सांगतात, कधी कधी असे घडते की वसुदेवांसारख्या सर्वश्रेष्ठ नीतिमान पुरुषाला कंसासारख्या अति दुराचारी मनुष्याची स्थिती करावी लागते. आपण तर वसुदेवांसारखे सर्वश्रेष्ठ पण नाही, आणि आपल्याला भेटणारे लोक कंसासारखे दुराचारी पण नाही. दोन्हीच्या मधले आहोत आपण. तर असं गरज पडेल तर करायला हरकत नाही. अं, वसुदेव जरी अतिशय खिन्न झालेले होते, तरी त्यांनी बाहेरून स्वतःला खूपच प्रसन्न असल्याचे दाखवले. जसं मी तुम्हाला आता यावेळी सगळी चर्चा केली ना, की त्यांच्या मनात काय काय चालू असेल, परंतु समोर तर हास्य देतात. आणि निर्लज्ज कंसाला, आता हा निर्लज्ज कंसाला प्रभुपादांनी शब्द टाकलाय का शुकदेव गोस्वामीने दिला, हे बघायला पाहिजे. अं, शुकदेव गोस्वामीने दिला का इथं प्रशस्त. हम्म. त्याच्यामध्ये तर दिसत नाही म्हणजे दिलेला पटकन मिळत तर नाही. सुशूरवधा निवृत्ते कंसा सद्वाक्यशायीत वासुदेव कुत्तम प्रीतः प्रशस्य प्राविशद्ग्रहम. इथे तर त्याला निर्लज्ज म्हणून नाही असे असते ते भयम सौम्य यदव सहा शरीरवात पुत्रान समर्पयिष्यस्त्या यतस्ते भयम उत्थितम. हा आहे. प्रसन्न वदनाम भोजो निरुशंसम निरपत्रपम. प्रसन्न वदनाम भोजो, प्रसन्न म्हणजे आपलं हे हास्य किंवा आनंदी. आंबोज म्हणजे कमळ, अंबुज म्हणतात अंबुज. आंब म्हणजे पाणी, आणि म्हणजे जन्म घेणं, जो पाण्यात जन्म घेतो त्याला अंबुज म्हणतात. हम्म, अंबोज. प्रसन्ना वदनाम भोजो म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरती, कमळासारख्या चेहऱ्यावरती प्रसन्नता होती. म्हणजे वसुदेवांचं वर्णन. आंबोज म्हणजे कमळ. आणि मला वाटतं अंबुजा म्हणजे कदाचित हे आहे, लक्ष्मी देवीला म्हटलं जातं की त्यांच्या हातात कमळ असतं. हे मला कन्फर्म करावं लागेल. तरी ते सुखदेव गोस्वामी चिडलेत. सुखदेव गोस्वामी काय म्हणतात, वसुदेव कसे आहेत बघा, प्रसन्न वदनाम भोजो. आणि हा कंस कसा आहे, नृशंशम निरपत्रपम. हं? एकदम काय म्हणजे त्याला, क्रूर व्यक्ती. आणि निरपत्रपम म्हणजे निर्लज्ज. म्हणजे एका दृष्टिकोनातून सुखदेव गोस्वामी खूप रागावलेत कंसावरती. अरे किती निर्लज्ज माणूस आहे हा. पण अशा माणसाला पण, वसुदेव सारख्या व्यक्तीला एकदम प्रसन्न राहून हजी हजी करावी लागते किंवा असं बोलावं लागतं. तर सुखदेव गोस्वामी निर्लज्ज हा शब्द वापरला. अं, निर्लज्ज कंसाला त्या प्रकारे संबोधित केले कारण तो अतिशय निर्दयी होता. ते काय बोलले, कंस तू माझा मेहुणा आहेस, तुझ्या बहिणीकडे तुला कोणताही धोका नाही. कारण आकाशवाणीत तर तिचं नाव नाही सांगितलं, तिच्या मुलांचं सांगितलं. तुझ्यावर भविष्यात संकट कोसळणार आहे असं तुला वाटतं ना, तर संकट कोणाकडून आहे, बहिणीकडून आहे की मुलांकडून? मुलांकडून. आणि त्यांचा तर अजून जन्म पण झाला नाही. आता तर लग्न झालं, 8वं मुलं सांगितलं. मग ते तर खूप दूरची वेळ आहे ना. त्यासाठी तू तिला आता का बरं मारतो? तिच्याकडून तर तुला काही संकट नाहीये. आणि असं पण होऊ शकतं कधी कदाचित तिला मुलं होणार पण नाहीत, काय गॅरंटी आहे? तर असे वसुदेव कंसाला समजावून सांगतात. आणि जेव्हा ते बोलतात, अं, जर तिला पुत्र प्राप्त झालेच, तर आवश्यक त्या कारवाईसाठी त्या सर्वांना मी तुझ्याकडे सुपूर्द करीन, या बाबतीत मी वचनबद्ध आहे. आता एका वडिलाला हे शब्द बोललं म्हणजे विचार करा तुम्ही स्वतःच्या पद्धतीने. 8 मुलांना द्यायचं.
एकदम आजारी मुलं असली तरी कठीण जातं. तर वसुदेवांना एवढं धीरता ठेवून बोलणं किती कठीण झालं असेल. तर आतापर्यंत इतकं तत्वज्ञान सांगितलं, जीव, आत्मा, चंद्र, प्रकाश सगळं त्याचं काहीच झालं नाही कंसावरती. आणि जेव्हा वसुदेव बोलले की मी तुला मुलं आणून देईल, तेव्हा तो लगेच चेंज झाला. कारण म्हणजे त्याला तत्वज्ञानाशी तर काही घेणं देणं नव्हतं. मुलगा मिळणार, मी त्याला मारणार, ही एकच गोष्ट त्याला समजली. म्हणजे तिथं क्रूर व्यक्ती होता. तर आणखीन एक दुसरी गोष्ट आहे इथे, की वसुदेवांचं असं व्यक्तिमत्व होतं की त्यांनी जर एखादा शब्द दिला म्हणजे तो करणारच, ती अशी व्यक्ती आहे. तर प्रभुपाद तात्पर्यामध्ये मग लिहितात की भक्तांनी असं असलं पाहिजे. त्यांचा शब्द असा असावा की कंसासारख्या व्यक्तीला पण त्याच्यावरती विश्वास ठेवावा लागेल. अं, हा पण एक श्लोक पण आहे भागवतामध्ये, यस्य अस्ति भक्तिर् भगवती अकिंचना सर्वैर्गुणस्तत्र समासते सुरा रा अभक्तस्य कुतो महद्गुणा मनोरथेना सती धावतो बही. की जेव्हा व्यक्ती भगवंतांची भक्ती करतो तर त्याच्यामध्ये आपोआपच चांगल्या गुणांचा विकास होतो. यस्य अस्ति भक्ती भगवती अकिंचन, ज्याची भक्ती आहे अकिंचन भगवंतांची, यस्य अस्ति भक्ती भगवती अकिंचना तत्रे गुणे समासते सुरा. जे सूर म्हणजे देवतांचे जे गुण आहेत सगळे अशा व्यक्तीमध्ये येतात. आपण पण बघतो ना आपल्या व्यवहारामध्ये, इस्कॉनमध्ये अशी किती उदाहरणं आहेत की आधी लोक खूप वाईट गोष्टी करायचे पण नंतर किती बदलून गेले. प्रभुपादांचे शिष्य तर सगळे हिप्पी होते, ते किती बदलून गेले. चौपाटीच्या मंदिरामध्ये एक प्रभूजी येतात, तर ते आधीही होते गँगस्टर होते. आता ते म्हणजे इतके बदलले जातात तर म्हातारे झाले. म्हणजे मला तरी वाटतं की ते आता 26 मागच्या 30 वर्षापासून तर ते दररोज भागवतम क्लासला येतात. आणि त्यांना ते इंग्लिशमध्ये लिहिलेला श्लोक वाचता येत नाही, तरी पण सर्वात पहिले ते श्लोक गातात. म्हणजे पूर्ण मंदिराला सर्वांना माहिती आहे, ते बोलेपर्यंत दुसरं कोणी श्लोक बोलत नाही. आपण असं कथेमध्ये करतो ना की श्लोक गाऊन झाल्यावर ती मग सुरुवात करतो. 3 वेळा क्लास देणारे बोलतात, नंतर मग ऐकणाऱ्यांपैकी कोणी बोलायचं असतं. तर सर्वात पहिले हे प्रभूजी बोलतात. त्यांचं नाव काय आहे? नंदवरूनच नाव आहे, नंदपुत्र असं काहीतरी नाव आहे. तर ते प्रभूजी आधी हे होते, म्हणजे सुपारी घ्यायचे. तर इतका बदल झालाय. अशी कितीतरी उदाहरणं आहेत, तुम्ही पण बघितली असतील. तर प्रभुपाद काय सांगतात की आपण जेव्हा भक्ती करू तेव्हा असे हे गुण आपोआप निर्माण होतात. कारण भक्ती कशी आहे. तर प्रभुपाद त्यासोबत हे पण सांगतायत की म्हणजे आपलं पण चरित्र असं असलं पाहिजे की बाबा तुमच्यासारख्या व्यक्तीला पण विश्वास अं, ठेवायला जमलं पाहिजे. नाही तर आपला चालूपणा बघून समजा एखाद्या व्यक्तीला हा तर चालू माणूस आहे, मागच्या वर्षी असेच बोलून पैसे घेऊन गेला होता, तर या वर्षी कोण देणार आहे. तसं नाही व्हायला पाहिजे. तर वैष्णवांचं चरित्र म्हणजे आता आपलं कसं आहे, भक्तीत आलं म्हणजे आपली स्वतःचीच हे नाही राहिली. आता आपली जबाबदारी इस्कॉन बद्दल पण आहे, प्रभुपादांबद्दल पण आहे, गुरुबद्दल पण आहे. बरेच लोक काय म्हणतात, अरे इस्कॉन में ये होता है, इस्कॉन में वो होता है. म्हणजे तुम्ही ते इस्कॉन पासून वेगळे आहात का? जेही प्रभुपादांच्या आंदोलनात आहे, जे पण भक्ती करतात ते सगळे इस्कॉनच आहेत. म्हणजे आपण जेव्हा म्हणतो इस्कॉन तसा आहे, म्हणजे इस्कॉन आपल्यापेक्षा कोणतरी वेगळा आहे असा अर्थ होतो. पण तसं नाही. जेव्हा आपण या मार्गात आलोय तर आपली जबाबदारी घेतली आहे, गुरुच्या सन्मानाची, प्रभुपादाच्या सन्मानाची, इस्कॉनच्या नावाची, भगवंतांच्या नावाची. त्याच्यामुळे चरित्र खूप चांगलं ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे. अं, बऱ्याच वेळा खूप कठीण जातं, पण तरी सुद्धा प्रभुपाद म्हणायचे माय डिसायपल्स आर परफेक्ट जेंटलमॅन अँड जेंटल वुमन. समजा जसे की असं आहे, समजा तुम्ही प्रवास करताय आणि तुम्ही तिकीट घेत नाही आणि कंडक्टरने पकडलं आणि तो बघतोय की गळ्यामध्ये कोणती माळ आहे, हातामध्ये जपमाळ आहे, तिलक लावलेला आहे आणि हा व्यक्ती चोरून प्रवास करतो. तर मग त्याच्या मनामध्ये काय इम्प्रेशन निर्माण होईल की अरे हरे कृष्णावाले असेच असतात. जसे की काही पीसफुल लोकांबद्दल आपलं काय इम्प्रेशन की बाबा या लोकांवरती कधी विश्वास नाही ठेवतात, काही जरी झालं तर ते आपल्या मूळ याच्यामध्येच येतात. तर हे प्रभुपाद इथे सांगतात. मग हे ऐकून कंस बोलतो की ठीक आहे,
म्हणजे हा प्रसंग तिथे संपतो आणि वसुदेव आणि देवकी त्यांच्या घरी जातात. तर कालांतराने काय होते की त्यांना एकानंतर एक मुलं होतात. तर टोटल 9 आहेत. 8 आणि म्हणजे ही एक आपली सुभद्रा. मला पण बरेच दिवस सुभद्रा कोणाची मुलगी तेच माहित नव्हतं. तर इथे आता हे आहे संदर्भ आहे पहिल्या अध्यायामध्ये की सुभद्रा पण यांचीच मुलगी आहे. तर मग आता अशी मुलं होत झाली. तर जेव्हा पहिलं मूल झालं, तर पहिलं मूल झाल्याबरोबर वसुदेव त्याला घेऊन आले कंसाकडे. कारण वसुदेवांनी शब्द दिला होता. मग असं वाटेल अरे इथं काहीतरी करून वाचवायचं होतं. परंतु काहीतरी करून वाचवण्याचं, या मुलाला वाचवण्याचं त्यामध्ये भगवंतांचं अवतरण मध्ये गडबड झाली असते ना. तर वसुदेवांनी हे सगळं सहन करून त्या मुलाला घेऊन गेले. तर आम्ही त्या मुलाचं नाव शोधतोय. मग त्या मुलाचे नाव आहे कीर्तिमान. अं, कुठे गेलं कीर्तिमान? हम्म. कीर्तिवंतम प्रथमजम. तर हा पहिल्या मुलाचं नाव होतं कीर्तिमान. तर मग आपल्याला असं वाटलं अरे जन्मल्याबरोबर नाव कसं काय झालं? तर प्रभुपाद तात्पर्य सांगतात की अशी एक पद्धत होती तेव्हा, म्हणजे काही ठिकाणी, की जन्मल्याबरोबर नाव दिलं जातं. आणि त्यामुळे या मुलाचं नाव होतं कीर्तिमान. तर दुसऱ्या मुलांची पण नावं सांगतील. तर अशा पद्धतीने त्यांचं कीर्तिमान नाव झालं त्या मुलाचं, पहिल्या मुलाचं. तर याच्यावरती अधिक स्पष्टीकरण दुसऱ्या अध्यायामध्ये आहे, तेव्हा आपण बघूया की 6 मुलं कशाचे प्रतिनिधित्व आहेत आणि यांच्या मृत्यू काय दर्शवतो, देवकी कोण आहे, हे समोरच्या अध्यायामध्ये येणार आहे. परंतु एक गोष्ट आपल्याला माहिती आहे की हे 6 मरीचीचे मुलं आहेत. रमाजीला असल्यामुळे यांना राक्षस कुळात जन्म घेण्याचा श्राप मिळाला होता. म्हणजे ते हिरण्यकशिपूचे नातू होते हे 6 जण. दुसऱ्या जन्मी, पहिल्या जन्मात तर मरीचीचे मुलं, दुसऱ्या जन्मात हिरण्यकशिपूचे नातू, हे 6 जण. आणि यांनी काय केलं? तुम्हाला तर माहिती आहे, हिरण्यकशिपू असा उलट्या डोक्याचा आहे. त्याला त्याची पूजा सोडून दुसऱ्या कोणाची पूजा आवडायचं नाही. तर या 6 जणांनी म्हणजे हिरण्यकशिपूला न सांगता, कोणाला सांगता तपस्या केली. कुणाची केली? ब्रह्मदेवांची. आणि ब्रह्मदेवापासून वरदान मागितलं की आम्हाला देवताकडून मृत्यू नाही झाला पाहिजे, असं नाही तसं नाही. तर हे कळतं हिरण्यकशिपूला. तर हिरण्यकशिपू चिडतो आणि म्हणतो अरे मी असताना तुम्ही दुसऱ्याची भक्ती करायला चालले. कारण तो हिरण्यकशिपूने डिक्लेअर केलं होतं मी स्वतः सगळ्यात मोठा देवता आहे. आणि दुसरी त्याला चिड काय आली की यांनी वरदान मागितलं की देवतांनी आम्हाला नाही मारलं पाहिजे. ते हिरण्यकशिपू म्हणतो अरे ही तर आपल्या परिवाराची इन्सल्ट आहे. मी तर देवतांना तर म्हणजे झाडू पोचायला लावलं, अक्षरशः तसंच होती परिस्थिती. तर त्याला ते आवडत नाही हिरण्यकशिपूला की हे असे करायला. तर हिरण्यकशिपूंनी त्यांना शराप दिला की पुढच्या जन्मात तुमचा वडीलच तुम्हाला मारेल. तर हिरण्यकशिपूचा पण शाप काम करू शकत होता. तर तो जो कालनेमी आहे तो कंस म्हणून जन्माला आला. आणि ती 6 मुलं ही पहिली 6 मुलं देवकीची. तर कंस एकेकाला मारेल ना, तर कंस मागच्या जन्मात वडील होता. तर मग त्या पद्धतीने एकेकाला मारल्यावरती ते परत मरीचीकडे जातात. तर याच्याबद्दल खूप छान वर्णन आहे. मरीची म्हणजे कोण, देवकी म्हणजे कोण, 6 मुलं कुठले अनर्थ दर्शवतात, ते पुढच्या अध्यायामधील तेव्हा आपण बघू. सध्या फक्त एवढं लक्षात ठेवा की त्यांच्या मृत्यूच्या मागे हे पण एक कारण होतं. तर हे 6 मुलं हे झाले. 7वे बलरामजी, 8वे भगवंत. तर 6 आणि 2 8. आणि मग सुभद्रा. तर मग जेव्हा वसुदेव हे मुलगा घेऊन आले, तर इथे एक खूप छान श्लोक आहे. तुम्हाला जर कधी वेळ मिळेल तर तुम्ही पाठांतर करा. दुस्सह किम न साधूनाम विदुषाम किम अपेक्षिताम किम अकार्यम कदरीयानाम दुष्टजम किम धृतात्मनाम. या अध्यायामध्येच आहे. की कोणी म्हणाल अरे वसुदेव सारखा व्यक्ती असं कसं काय करू शकतो, त्याला त्रास नाही का झाला मुलाला द्यायला? तर परीक्षित सुखदेव गोस्वामी म्हणतात दुस्सह किम साधूनाम. साधू व्यक्तीला अशी कुठली गोष्ट आहे की जी सहन नाही करता येत. जशी आपण गीतेमध्ये पण या श्लोकामध्ये राहतो ना. मग काय शीतोष्ण सुख दुःखदा, की जे काही हे असेल मात्र स्पर्शाचे कोणतेय शीतोष्ण सुख दुःखदा, की जे इंद्रियांमध्ये जे काही सुख दुःख आहे ते व्यक्तीने सहन केलं पाहिजे.
तर तुम्हाला आठवत असेल की त्या तात्पर्यामध्ये प्रभुपाद दोन व्यक्तींचे उदाहरण देतात. एक माताजीचं आणि एक साधू संतांचं. तर माताजीचं हे उदाहरण देतात की मे महिन्यामध्ये एवढी जास्त गरमी असते तरी सुद्धा स्त्रिया स्वयंपाक करतात. असं म्हणत नाही की अरे इतकं गरम नाही कसं काही स्वयंपाक करायचं. तर त्या सर्व त्रास सहन करून त्यांचं कर्तव्य करतात. तसंच प्रभुपाद म्हणतात की साधू व्यक्तीचं पण कर्तव्य आहे की त्याने सर्व त्रास सहन करून ज्या काही शास्त्रविहित गोष्टी त्या केल्या पाहिजे. जसे की समजा दररोज स्नान करणे हा नियम आहे. मग आता आपण साधू होऊन असं नाही म्हणू शकत यार खूप थंडी वाजायली आज नाही आंघोळ करणार. आजारी एखाद्या व्यक्ती असेल ती वेगळी गोष्ट आहे. परंतु तो नियम आहे. माझी तुम्ही साधू होऊन आंघोळ नाही करू शकत तर मग घरी राहा. तिथे आंघोळ करायची गरज नाही. तर हे दुःसह म्हणून साधू नाम याच्याबद्दल सांगितलं की साधू व्यक्तीसाठी सहन न करण्यासारखं काय आहे आणि विदुषाम किंवा अपेक्षिताम आणि बुद्धिमान व्यक्तीसाठी पण काय शब्द वापरला त्यांनी बुद्धिमान व्यक्तीसाठी पण विदुषाम म्हणजे काय अर्थ सहज हा तर बुद्धिमान व्यक्तीसाठी हा तर बुद्धिमान व्यक्तीकडे हे असते बोलले प्रभुपाद अं, की बुद्धिमान व्यक्ती सामान्य व्यक्तीसारखा अज्ञानी नसतो. त्याला कळतं कुठल्या गोष्टीचं काय महत्व आहे. त्याच्यामुळे असं नाही की वसुदेवाच्या हृदयामध्ये दया नाही पण तरी सुद्धा त्यांनी हे केलं. नंतर कुणी म्हणेल की अरे कंस कसं काय म्हणजे लहान मुलांना मारणं तर खूपच कठीण आहे ना. तुम्ही कधी बघितलं असेल जन्मलेल्या मुलाला हात लावायला पण भीती वाटते. तो एकदमच डेलिकेट असतो. तर म्हणजे माताजी तरी पकडतील पण प्रभूजी लोकांना पटकन पकडता येत नाही. असं वाटतं कुठून काहीतरी पडून जाईल. तर इतक्या लहान मुलांना 8-8 मुलांना हा कसा काय मारू शकतो कंस. तर त्याच्याबद्दल श्री गोसाई म्हणतात की मकार्यम कदरियाना अरे अशा म्हणजे त्या कदरियाना म्हणजे अशा क्रूर आणि निर्लज्ज माणसासाठी अकार्य असं काय. अकार्य म्हणजे न करण्यासारखी काय गोष्ट आहे. हा? जसं जसं एखादा समजा एखादा सराईत हे आहे नशापान करणारा व्यक्ती आहे. हा? तर मग कुणी असं म्हणे की अरे या व्यक्तीने आज पण कशी काय नशापान केली. कसं काय नशापान केली म्हणजे त्याच्यासाठी ती काही मोठी गोष्ट नाहीये. ती मग कार्याम कदर याना तुमच्यासारख्या व्यक्तीसाठी तो एवढा क्रूर आहे. आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही की त्यांनी असं का केलं. आणि दुष्ट जमतीम धुतात म्हणा. तर इथे एक थोडंसं वर्णन येतं की जेव्हा वसुदेव आणि देवकीला माहित होतं की सर्व मुलं तर मरणारच आहेत. तर मग सरळ सरळ तर्क काय नाही की मुलांना जन्म द्यायचा नाही. जर समजा मुलाला जन्म नाही दिला तर त्यांची हत्या कुठून होईल. तर तुम्हाला काय वाटतं असं करायला पाहिजे होतं त्यांनी की नाही करायला पाहिजे होतं. मुलाला जन्म नाही द्यायचा म्हणजे त्यांचा मृत्यू होणारच नाही. काय म्हणणं आहे तुमचं. भगवंताची लीला होती ना भगवंताचा म्हणजे त्या 8वाच जन्म होता ना भगवंताचा त्याच्यानंतर. हा तर ते आठवा तर म्हणजे आता आपण नंतर वाचतोय पुस्तकात त्यांच्या वेळेस तिथे झाला नव्हता. माझा प्रश्न हम्म, असा आहे की समजा त्यांनी मुलाला जन्म नसता दिला तर ते हम्म. 6 मुलांचा मृत्यू बघायची वेळ आली नसती ना. त्यां- मुलं जन्म ते- त्यांचं पण प्रारब्धच म्हणजे असतं ना त्या मुलांचा जन्माचं असे कोणते काहीतरी. आई वडील असे कुठले आई वडील म्हणतील. समजा आपल्यापैकी कोणाला सांगितलं की तुमचे जे पण मुलं जन्माला येतील त्यांना आम्ही प्रयोग करण्यासाठी प्रयोगशाळेत घेऊन जाणार आहे आणि त्यांच्यावरती वेगवेगळे इंजेक्शन वगैरे देऊन बघणार आहे की औषधं कसे काम करतात. तर काय करतील आई वडील जन्म देतील का नाही देतील मुलांना. नाही देणार. नाही देणार ना. तर नाही हेच देणार. तर हाच फरक आहे. आणि तुम्ही वसुदेवांच्या ठिकाणी स्वतःला ठेवा मग तुम्हाला थोडी प्रसंगाची गंभीरता कळेल. एवढं सोपं नाही. तर मग प्रश्न असा येतो की बाबा का बरं यांनी असं केलं. तर दुष्टजम किंवा धृतात म्हणा की जे दृढनिश्चयी व्यक्ती असतात त्यांच्यासाठी न म्हणजे कठीण असं कुठलंच कार्य नसतं. तर हे माहीत आहे की मुलांचा मृत्यू होणार आहे. अं, मग वसुदेवाने तरी पण गृहस्थ आश्रम का नाही सोडला आणि का मुलाला जन्म दिला तर याचं उत्तर आचार्य सांगतात की
ज्यांना भगवंतांची भक्ती करायची किंवा भगवंतांची सेवा करायची, तर अशी व्यक्ती भगवंतांच्या सेवेसाठी कुठलंही कार्य करण्यासाठी हे करत नाही, काय म्हणतात त्याला, मागे होत नाही. आता हे खूप टोकाचं कार्य आहे. त्यामुळे तर ऋषीदेवांची एवढी प्रशंसा केली जाते ना, की हे म्हणजे सामान्य व्यक्ती काय करेल की समजा बाबा एखादा 1-2 दिवस उपवास करण्याची गोष्ट आहे. त्यानं कधी उपवास नसेल केला तर तेवढं जरी करतो तो भगवंतांसाठी, तर त्यासाठी मोठी गोष्ट आहे. पण वसुदेवांनी असे उच्च स्तरावरचे जे भक्त असतात, तर त्यांच्यासाठी भगवंतांच्या भक्तीसाठी ते सर्व काही सहन करायला तयार असतात. त्यामुळे त्यांनी गृहस्थ आश्रम स्वीकारलं. आणि हे जे मुलं आहेत ते कंसाला दिले. आणि त्याच्यामध्ये आचार्य आणखीन अजून एक गोष्ट सांगतात की त्यांनी लवकर लवकर मुलांना जन्म दिला. असं नाही की थोडासा टाइम वाढवायचा, तेवढेच दिवस वाचतील. तर प्रत्येक वर्षी जन्म दिला. कारण भगवंतांचं अवतरण होणार आहे हे त्यांना सांगण्यात आलं होतं. तर आपण या एवढ्या टोकाच्या गोष्टीपर्यंत नाही जाऊ शकत, एवढी श्रद्धा पण असली पाहिजे. तर दुसऱ्याच्या म्हणजे घृतात म्हणा, हे त्यासाठी शब्द वापरला. तर जेव्हा वसुदेव महाराज पहिल्या मुलाला म्हणजे कीर्तिमानला घेऊन आले आणि कंसाला दिलं, तर कंसाला एकदम म्हणजे हे झाला, तो आनंदी झाला. म्हणजे बघा, कधी कधी असे दगडासारखी माणसं पण भक्तांच्या चांगल्या वागण्याने कशी प्रभावित होतात. तर त्याला पण वाटायला, अरे बापरे, हा माणूस तर किती शब्दाचा पक्का आहे. तर कंस बोलला की अरे वसुदेव, तू खरंच शब्दाचा पक्का व्यक्ती आहेस, पण मला तर धोका 8व्या मुलापासून आहे. हा तर पहिला आहे. तर तू घेऊन जा याला, मला याला काही करायचं नाहीये. तर म्हणजे इथे एक मुद्दा असा आहे, की आपण म्हणतो ना, दगडाला पण पाझर फुटते. म्हणजे काही काही वैष्णवांचं असं चरित्र असतं, की ज्या व्यक्तीकडून बिलकुल अपेक्षा नाही की तो काहीतरी मदत करेल किंवा काहीतरी चांगलं करू शकतो, अशी लोक पण बदलून जातात. आता समजा राधानाथ महाराजांच्या सोबत एक ड्रायव्हर होता वृंदावनच्या यात्रेमध्ये. तो बाहेरचा होता. तर 2-3 दिवस त्याला ड्रायव्हिंग दिल्यानंतर आपला स्वतःचा ड्रायव्हर आला होता. तरी तो काय करायचा की दररोज यायचा त्याची गाडी घेऊन महाराजांकडे, म्हणजे काहीतरी निमित्तानं बघता येईल, हे करता येईल असं. 1-2 दिवसात त्याला एवढी आसक्ती झाली, महाराज काय त्याला बोलले पण नसतील. तर नंतर मग महाराजांनी त्याला जपमाळ वगैरे दिली. तर म्हणजे महान वैष्णवांच्या संघाचा एवढा प्रभाव पडतो. तर वसुदेवांचा व्यक्तिमत्व, त्यांची श्रद्धा, त्यांची भक्ती किती उच्च लेवलची असेल, की कंसासारख्या व्यक्तीला पण काही क्षणासाठी बदलतात. तर अशक्य असं काही नाहीये. फक्त आपली स्वतःची भक्ती किती दृढ आहे त्याच्यावरती पण डिपेंड असतं. तर मग असे बोलल्यावरती आता वसुदेव त्या मुलाला घेऊन आपल्या घरी परत चालले. परंतु जाता जाता त्यांना आनंद तर झाला, पण त्यांच्या मनामध्ये एक विचार होता. आता एक तर ते स्वतः क्षत्रिय पण होते आणि विद्वान व्यक्ती पण होती. तर ते बोलले की कंसासारख्या व्यक्तीवरती अं, विश्वास ठेवणं कठीण आहे. का विश्वास ठेवणं कठीण आहे? कारण ज्या व्यक्तीचं आपल्या इंद्रियांवरती नियंत्रण नसतं, त्या व्यक्तीवरती मी विश्वास नाही ठेवू शकत. आता हे आपल्या सर्वांना लागू पडत. आता समजा, काय उदाहरण देऊ, समजा एखादा व्यक्ती याचा व्यसनी आहे अंमली पदार्थाचा, तुम्हाला माहित असेल ड्रग्ज वगैरे असतं ना. तर त्याचं तर त्याच्या इंद्रियावरती नियंत्रण नाहीये, की त्याच्याशिवाय राहूच शकत नाही. आणि त्याने तुम्हाला असं बोलले की हा, तुम्ही पैसे माझ्याकडे ठेवा, मी सांभाळेल, नंतर तुम्ही या. तर तुम्ही अशा व्यक्तीवर विश्वास करू शकत नाही. कारण आपल्याला माहिती की याची इंद्रिय याच्या नियंत्रणात नाहीयेत. जरी त्याला असं जरी वाटलं असेल की खरंच आपण पैशाचं रक्षण करू, तरी सुद्धा तो नाही करू शकणार. तर असंच प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत आहे. समजा जीवा आहे किंवा कान, नाक, जननेंद्रिय, या सगळ्या गोष्टींमध्ये जो व्यक्ती जास्त आसक्त आहे, तर अशा व्यक्तीवरती विश्वास ठेवणं खूप कठीण आहे. हे लोक कधी पण पलटी मारू शकतात. जसे की असं बऱ्याचदा बघायला मिळतं ना. मी तर बऱ्याच ठिकाणी बघितले पण आहे आणि मेडिकल हॉस्पिटलमध्ये पण बघितले की पत्नी आणि तिचा प्रियकर म्हणून मिळून पतीला मारतात.
तर विचार करा म्हणजे ही किती कठीण परिस्थिती आहे. तर त्या व्यक्तीचं तिचं किंवा तिचंच म्हणावं लागेल, इंद्रियांवरती नियंत्रण नाहीये. तर मग कसं त्याच्यावरती श्रद्धा ठेवता येईल? तर हे कुठलीही व्यक्ती असते ना, जर त्याचं इंद्रियांवरती चांगलं नियंत्रण असेल तर तो विश्वासपात्र असतो. म्हणजे सर्व आपण सर्वात तर गडबडच आहोत, पण खूप टोकाचं पण असलं पाहिजे. तर ही एक थोडीशी परीक्षा आहे. अं, की बाबा आता कमीत कमी अंमली पदार्थ घेणाऱ्या व्यक्तीवरला तुम्ही पैसे देऊ नका. म्हणजे एवढं तरी कळलं पाहिजे ज्याचं अं, इंद्रियावर नियंत्रण नाहीये. तर मग वसुदेवाने विचार केला की बाबा या माणसाचं काही इंद्रियावरती नियंत्रण नाहीये. हा काय याचे शब्द पाळणार आहे. हम्म. तर तिथे एक ओळ लिहिली आहे, तुम्हाला नंतर त्याचं कन्फ्युजन होऊ नये म्हणून मी घेतो नका पाहणार. थोर राजनीतिज्ञ चाणक्य पंडित म्हणतात, राजकारणी व्यक्ती आणि स्त्री यांच्यावर कधीही विश्वास ठेवू नये. जे अनियंत्रित इंद्रिय तृप्तीला सतावलेले आहेत ते कधीही सत्यवचनी असू शकत नाहीत आणि त्यांच्यावर विश्वासही ठेवला जाऊ शकत नाही. म्हणजे इथे स्त्री म्हणजे सामान्य स्त्री नाहीये. ह्या ज्या स्त्रिया आहेत ज्यांचे इंद्रियावरती नियंत्रण आहेत अशी स्त्री. जसं मी तुम्हाला सांगितलं ना, की पतीलाच मारून टाकतात. त्याच्यामुळे असं तुम्ही हे वाचून असं वाटू देऊ नका की अरे स्त्रियांना असं काय असं कसं काय म्हटलं. अं, तर आपण सीता माता म्हणतो, ती महाराणी म्हणतो, त्या आपण स्त्रियाच होत्या. तर इथे स्त्रिया म्हणजे अशा प्रकारच्या स्त्रिया. आणि राजकारणी व्यक्ती तर तुम्ही सगळेच पकडू शकता. राजकारण एक असं असा एक व्यवसायच आहे की त्याच्यामध्ये सगळं खोटं आणि उलट पालटच चालतं. तर राजकारणी व्यक्तीवरती विश्वास ठेवणं खूप कठीण आहे. तर असं वसुदेव विचार करून घरी जात असताना अशा वेळी कंसाच्या सभेमध्ये नारद मुनी आले. आणि नारद मुनी आल्यावरती अं, त्यांनी बघितली की कंस थोडासा दया दाखवतोय आणि पहिलं मूल पण परत दिलं. तर म्हणजे सर्वांची इच्छा काय होती की भगवंतांचं अवतरण करायचं आणि सर्वांना ह्या लीला बघायला भेटल्या पाहिजे. देवतांचा त्रास दूर झाला पाहिजे. हाच सगळ्यांचा डोक्यामध्ये विचार होता, म्हणून आकाशवाणी तसं बोललं गेलं. आणि वसुदेव आणि देवकींनी पण प्रत्येक वर्षी मुलांना जन्म दिला आणि नारद मुनी पण त्या कारणासाठी तिथे आलेत. असं वाटायला नाही पाहिजे की अरे नारद मुनी ते कळीचा नारायण वगैरे म्हणतात ना, नारायण नारद म्हणतात ना आपल्याकडे, तसं दाखवतात टेलिव्हिजन मध्ये, पण तसं नाहीये. नारद मुनी खूप मोठी व्यक्ती आहे. ते वासुदेवांचे पण गुरु आहेत. व्यासदेवांचे गुरु, ध्रुव महाराजांचे गुरु, प्रल्हाद महाराजांचे गुरु. तर नारद मुनींनी काय केलं, महर्षी नारद तर शक्य तितक्या लवकर भगवान श्रीकृष्णांचे आगमन कसे होईल याबाबत उत्सुक होते. म्हणून आता ते जे काही कंसाला बोलतील किंवा जे काही त्याच्याकडून करून घेतील, त्याच्यामध्ये नारद मुनी काही कळीचा नारायण आहे, नारद आहे असं काही नाहीये. आणि त्यांच्या करण्यामागचं कारण हे आहे की बाबा भगवंतांचं अवतरण झालं पाहिजे. तर हे हे थोडं आपल्याला समजून घ्यावं लागेल. तर मग नारद मुनींनी सांगितलं, अरे कंसा किती मूर्ख आहे तू. त्याला असे बोललो. ते बोलले की मी आताच कोणत्या पर्वतावर, मला वाटतं की मेरू पर्वताचं नाव घेतलं. हे दुसऱ्या आचार्यांच्या टीकेमध्ये दिले. या 10व्या स्कंदावरती खूप आचार्यांची टीका आहेत. रूप गोस्वामी, जीव गोस्वामी, विश्वनाथ चतुर्थी ठाकूर, श्रीधर स्वामी, नंतर आपले नाशिकचे ते हरिसुरीजी, आणि मला ते हरिवंश नावाच्या ग्रंथामध्ये पण दिले. तर हे जे हरिवंशामध्ये दिली तर नाहीये, तर मग ते वाचलं होतं. तर नारद मुनी म्हणतात, अरे वेड्या तुला माहिती का, मी आता देवांची मिटिंग ऐकून आलो आणि ते मीटिंग मध्ये मी ऐकलं की देव बोलले की अरे सगळ्यांनी जन्म घ्या यदुकुळामध्ये आणि विष्णू देव येणार आहेत, आपल्याला त्यांची मदत करायची. तर नारद मुनी म्हणतात, तुला माहिती आहे का हे नंद महाराज, हे गवळी, ह्या गोपकन्या वगैरे आणि हे यदूचे जे सर्व लोक आहेत, हे देवता आहेत. त्यासाठी जन्म घेतात, तुला मारण्यासाठी जन्म घेतात. आणि मागच्या जन्मी तुला पुन्हा मारलं होतं, तू कालनेमी होतं तेव्हा. विष्णूनं मारलं होतं ना. मग आता विष्णू येणार आहे, त्याच्या मदतीसाठी हे देवता आलेत. तर असं बोलल्याबरोबर आमच्या डोक्यात काय विचार आला, त्याने जाणून घेतले की ज्या अर्थी देवी देवता अगोदरच प्रकट झाल्या आहेत त्या अर्थी लवकरच विष्णूचे आगमन निश्चितच होणार. असं कंसाला कळलं. म्हणजे या व्यक्तीचा चांगुलपणा किती वरवरचा होता. म्हणजे क्षणामध्ये तो बदलून जातो, क्षणामध्ये माफ करतो, क्षणामध्ये मारायचा प्रयत्न करतो परत. राधागोविंद महाराज म्हणतात की कंसासारखा पलटी मारणारा माणूस दुसरा कोणी नाही शास्त्रात.
तर मग असं बोलल्याबरोबर काय केलं की वसुदेवाने देवकीला कारागृहात म्हणजे तुरुंगात टाकून दिलं. मग त्यांना साखळ्या घातल्या आणि त्यांच्या प्रत्येक मुलाला विष्णू समजून त्याने एकामागून एक ठार मारून टाकले. प्रत्येक म्हणजे 6 मुलाला. तर त्याला 8व्या गर्भाची भीती होती. 6 मारले. 8व्या गर्भाची भीती होती, परंतु नारद मुनी अशी बोलल्यावरती तो असा विचार करायला लागला की कोणताही 8वा असू शकतो. आता टेलिव्हिजन मध्ये तुम्ही बघितलं असेल ना, की 8 पाकळ्याचे कमळ असतं. त्याच्यामध्ये नारद मुनी म्हणतात इथून मोजायला सुरुवात कर. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. आता त्याच्या समोरून मोजायला सुरुवात कर. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. आता बघितलं ना, पहिल्यांदा जो पहिला होता तो 8वा झाला ना. तर हे मला वाटते हरिवंशामध्ये दिलं. हे टेलिव्हिजन मध्ये पण दाखवलं होतं. तर याला आधार असावा. तर मग कंस म्हणतो हा यार, कोणता पण 8वा कोणता पण पहिला होऊ शकतो. तर हा विचार करून तो सर्वांनाच मारायला सुरुवात करतो. तर शेवटच्या उत्तरात प्रभुपाद सांगतात की कंसाचं जे असं वागणं आहे की वसुदेव देवकीला तुरुंगात टाकलं, त्यांना मुलाला मारलं, स्वतःच्या वडिलाला त्याने जेलमध्ये टाकलं, उग्रसेन महाराजांना. सर्वांना जेलमध्ये टाकलं, जे जे दिसले सगळे त्यांच्या साईडने त्या सगळ्यांना पकडून टाकलं. तर प्रभुपाद इथे एक गोष्ट एक वाक्य लिहितात. जगाच्या इतिहासात राजकुळातील व्यक्तींची अशी अनेक उदाहरणे आहेत की ज्यांनी आपल्या महत्वाकांक्षेच्या पूर्तीसाठी आपले वडील, बंधू, कुटुंब व मित्र अशांना ठार मारलेले आहे. असं एक खूप प्रसिद्ध उदाहरण सांगा बरं आधुनिक इतिहासामध्ये. औरंगजेब हा अकबर. हा, औरंगजेब, परफेक्ट. औरंगजेबनं त्याचे वडील ते हे होते ना, शहाजहान. शहाजहानला जेलमध्ये टाकलं. जेलमध्ये टाकलं आणि मला वाटतं की त्या जेलमध्ये अशी एक खिडकी ठेवली की त्याला फक्त दररोज ताजमहाल दिसायचा आणि पाणी पण प्यायला द्यायचं नाही ते वडिलांना. आणि त्याचा एक भाऊ होता दारा शिकोह, त्याला पण मारलं. बऱ्याच जणांना मारून हा राजा झाला होता. तर हे आसुरी प्रवृत्तीचे लोक आहेत. जे कंसाने काम केलं ते असे लोक करतात. तर इथे हा आपला पहिला अध्याय संपतो. शेवटी प्रभुपाद म्हणतात की कंसाला कळलं की मागच्या जन्मात काले मी होता, आता विष्णू त्याला मारायला येणार आहे. मग सगळ्यांचा तो आता यदुवंशाचा कट्टर शत्रू झाला आणि सगळ्यांना पकडून त्याने जेलमध्ये टाकले. सगळ्यात आधी आपल्या वडिलांना टाकले आणि शूरसेन महाराजांना पण जेलमध्ये टाकले आणि सगळ्यांना जेलमध्ये टाकून जे सगळे काही आजूबाजूचे प्रांत होते त्या सर्वांचा राजा म्हणून स्वतःला घोषित केलं. तर इथे हा आपला पहिला अध्याय झाला. तर पुढच्या वेळेस आपण दुसऱ्या अध्यायाची सुरुवात करू. आता दुसऱ्या अध्यायामध्ये परत फिलॉसॉफी आहे. म्हणजे फिलॉसॉफी म्हणजे प्रार्थना आहे. ती तुम्हाला अशी लीला ऐकायला कदाचित भेटणार नाही. तर भागवतांचं स्वरूपच तसं आहे. तर तुमचा काही प्रश्न असेल तर विचारा, नाही तर आपण सांगू असेल लेट झालं. काही प्रश्न आहे? ठीक आहे, तुम्ही काही बोलत नाही म्हणजे प्रश्न नाही. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. प्रभूजी, हरे हा कृष्णा. हा, येस. मागच्या वेळी 2 प्रश्न विचारले होते, त्याचं उत्तर नाही दिलं हा, तुम्ही. ती प्रभूजी भेटले नाही आणि एक ठिकाणी बोलले की म्हणजे हे जास्त इम्पॉर्टंट गोष्ट नाही असं बोलले की याने अच्छा. फिलॉसॉफिकली काही चेंज होत नाहीये. त्यामुळे त्याकडे एवढं जास्त जाण्याची गरज नाही, कारण हे सगळ्या गोष्टी सांगितल्या नाही बोलले. तर मग तत्वज्ञानाशी जास्त काही मोठा फरक नाही पडत. ओके. तर ठीक आहे, आपण हे थांबूया. हरे कृष्णा.